नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या अगदी जवळचा आहे. आपल्या बागेत, आपल्या घरात आपण जी झाडं लावतो त्यांच्याबद्दल. पण आपण याकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आपल्याकडे वास्तुशास्त्रावर आधारित काही माहिती आहे आणि ती सांगते की काही विशिष्ट झाडं घरात चुकीच्या पद्धतीने लावली तर त्याचा आपल्या आर्थिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. बरोबर. आणि हे फक्त नकारात्मक नाहीये की नाही. याच शास्त्रानुसार योग्य झाडं जर योग्य ठिकाणी लावली तर ती घरात सुखसमृद्धी आणायला मदतही करतात. आजची आपली चर्चा याच संतुलनाबद्दल आहे. आपण अशा 7 प्रकारच्या झाडांवर लक्ष केंद्रित करणार आहोत ज्यांच्याबद्दल वास्तुशास्त्रात विशेष नियम सांगितले आहेत. आपला उद्देश फक्त काय करू नये हे सांगणं नाही, तर त्यामागे काय विचार असू शकतो हे समजून घेण्याचा आहे. अगदी. तर मग चला या माहितीच्या खोलात जाऊया आणि पाहूया की आपल्या या हिरव्या मित्रांबद्दल वास्तुशास्त्राची मतं काय आहेत. सुरुवात आपण त्या सर्वात सामान्य नियमापासून करूया जो आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. घरात काटेरी झाडं लावू नयेत. पण का? यामागे नक्की काय विचार आहे? हो, ही एक खूप चांगली सुरुवात आहे. कारण यामागे ज्योतिष आणि वास्तू या दोन्हींचा संबंध आहे. या माहितीनुसार काट्यांचं स्वरूप हे नैसर्गिकरित्या बोचणारं असतं, संरक्षणात्मक पण तितकंच आक्रमक. वास्तुशास्त्रानुसार काय ना, वस्तूंच्या भौतिक रूपाचा त्यांच्या ऊर्जेवर परिणाम होतो. त्यामुळे काटेरी झाडं घरात एक प्रकारची संघर्षमय आणि बोचरी ऊर्जा निर्माण करतात असं मानलं जातं. अच्छा. आणि याचा ग्रहांशी काही संबंध जोडला जातो का? म्हणजे मी शनिदेवाचा उल्लेख कुठेतरी ऐकला आहे. हो, अगदी बरोबर. ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा ग्रह शिस्त, कर्म आणि काही वेळा अडथळ्यांचं प्रतिनिधित्व करतो. तो आपल्याला कठोर परिश्रमातून शिकवतो. तर काट्यांच्या या संघर्षमय स्वरूपाला शनिग्रहाच्या ऊर्जेतील कठोर पैलूशी जोडलं जातं. त्यामुळे अशी धारणा आहे की घरात काटेरी झाडं लावल्याने शनिग्रहाचा तो संघर्षमय प्रभाव वाढतो आणि मग घरात वादविवाद, नात्यांमध्ये तणाव आणि कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. 1 मिनिट. पण मग गुलाबाचं काय? ते तर जवळपास प्रत्येक बागेत असतं, त्यालाही काटे असतात. म्हणजे एका बाजूला प्रेमाचं प्रतीक आणि दुसरीकडे ही संघर्षाची ऊर्जा. हा विरोधाभास कसा काय? खूपच छान प्रश्न आहे. आणि इथेच या शास्त्रातली गंमत दिसून येते. गुलाब हा या नियमाला एक मोठा आणि महत्त्वाचा अपवाद आहे. कारण गुलाबाचा संबंध शनिदेवाशी नाही तर तो शुक्रदेवाशी जोडला जातो. आणि शुक्रग्रह प्रेम, सौंदर्य, कला, धन आणि भौतिक सुखांचा कारक आहे. गुलाबाचं फूल या सर्व गोष्टींचं प्रतिनिधित्व करतं. त्यामुळे गुलाबाचे काटे असूनही त्याची सकारात्मक ऊर्जा त्याच्या नकारात्मक ऊर्जेवर मात करते असं मानलं जातं. अच्छा. म्हणजे ग्रहांचा प्रभाव जास्त महत्वाचा मानला जातो. मग गुलाबाचं झाड कुठेही लावलं तरी चालतं का? की त्यासाठीही काही नियम आहेत? नाही, त्यासाठीही एक नियम आहे. या माहितीनुसार गुलाबाचं झाड सकारात्मक असलं तरी ते घराच्या मुख्य दरवाजाच्या अगदी समोर लावू नये. मुख्य दरवाजा हा घरात ऊर्जा येण्याचा मार्ग असतो. तिथे कोणताही अडथळा नसावा. गुलाबाचं झाड घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं उत्तम मानलं जातं, जिथे त्याला सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश मिळेल. ठीक आहे. म्हणजे काटेरी झाडांचं गणित थोडंफार समजलं. पण काही झाडं अशी आहेत ज्यांना काटे नाहीत, उलट ती अत्यंत पवित्र मानली जातात. जसं की बेलाचं झाड. आपण महादेवाला बेलाची पानं वाहतो. मग इतकं पवित्र झाड घरात लावण्यासाठी अशुभ का म्हटलं जातं? हे तर ऐकायलाच विचित्र वाटतं. हो, आणि हेच या माहितीतलं सर्वात आश्चर्यकारक पण महत्त्वाचं सूत्र आहे. याचं कारण त्या झाडाच्या पवित्रतेत नाही, तर त्याच्याशी निगडीत देवतेच्या मूळ स्वभावात आहे. बेलाच्या झाडाचा संबंध थेट भगवान शिवाशी आहे. आणि शिवाचं स्वरूप काय आहे? महादेव हे स्मशानवासी आहेत, वैरागी, तपस्वी आणि एकांतप्रिय आहेत. ते संसाराच्या पलीकडचे आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की त्या झाडातून महादेवाची ती वैराग्याची ऊर्जा घरात येते. पण हे ऐकायला थोडं अविश्वसनीय वाटतं. एका झाडामुळे खरंच लोकांच्या वृत्तीत इतका मोठा बदल होऊ शकतो? वास्तुशास्त्र हे ऊर्जेच्या प्रवाहाचं शास्त्र आहे की नाही. यानुसार घरात बेलाचं झाड लावल्यास त्या जागेत वैराग्याची ऊर्जा वाढू शकते. याचा अर्थ असा नाही की घरातले सगळेजण घरदार सोडून तपश्चर्येला जातील. तसं नाही, पण त्याचा एक सूक्ष्म परिणाम होऊ शकतो. जसं की सांसारिक गोष्टींमध्ये, करिअरमध्ये किंवा नातेसंबंधांमध्ये रस कमी होणं,
गृहस्थ आश्रमासाठी जो उत्साह लागतो ती महत्वाकांक्षा कमी होऊ शकते अशी यामागे धारणा आहे. म्हणजे ही झाड अजिबातच लावू नये का, जर कोणाला लावण्याची खूप इच्छा असेल तर? नाही, तसं नाही. यावरही उपाय सांगितला आहे. ते घराच्या आत, अंगणात किंवा अगदीच समोर लावू नये, पण घराच्या मागच्या बाजूला जिथे लोकांची वर्दळ कमी असते तिथे लावता येतं. पण या माहितीनुसार घरात लावण्यापेक्षा मंदिरात किंवा कोणत्याही सार्वजनिक पवित्र स्थळी बेलाचं झाड लावणं हे सर्वात उत्तम मानलं जातं. बरोबर. आणि बेलाप्रमाणेच धोत्र्याच्या फुलांचंही महादेवाच्या पूजेत विशेष स्थान आहे. त्याबद्दलही असाच काही नियम आहे का? हो, अगदी तसंच. धोत्र्याची फुलं महादेवाला अतिशय प्रिय आहेत. असं मानलं जातं की ती अर्पण केल्याने महादेव आणि मारुती दोन्ही प्रसन्न होतात आणि शनीची पीडा दूर होते. पण इतकं आध्यात्मिक महत्त्व असूनही धोत्र्याचं झाड घरात लावणं अत्यंत अशुभ समजलं जातं. कारण याचंही मूळ तेच आहे, महादेवाचा वैरागी स्वभाव. त्याची ऊर्जा गृहस्थाश्रमासाठी पूरक मानली जात नाही. बरं. आता आपण अशा काही झाडांबद्दल बोलूया ज्यांचा संबंध थेट नकारात्मक शक्तींशी जोडला जातो. यात पहिलं नाव येतं ते चिंचेच्या झाडाचं. चिंचेच्या झाडाखाली भूतप्रेत असतात अशा गोष्टी आपण लहानपणी खूप ऐकल्या आहेत. यामागे वास्तुशास्त्रात काही तथ्य आहे का? हो, या कथांमागे एक प्रकारचा वास्तुशास्त्रीय विचार दडलेला आहे. या स्रोतांनुसार चिंचेच्या झाडामध्ये एक प्रकारची तामसिक म्हणजे जड आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता असते अशी मान्यता आहे. नकारात्मक शक्ती याचा अर्थ शब्दशः भूतप्रेत असा घेण्यापेक्षा अशी ऊर्जा जी घरात निराशा, आजारपण वाढवते असा घेतला जातो. आणि या ऊर्जेचा घरातील सदस्यांवर, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या प्रगतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. अच्छा. आणि कापसाच्या झाडाबद्दल काय? पांढरे शुभ्र कापसाचे बोळे लागलेले झाड तर दिसायला खूप सुंदर दिसतं. हो, पण दिसण्यावर जाऊ नये असं वास्तुशास्त्र सांगतं. आपल्याकडील माहितीनुसार कापसाचं झाड घरात दुःख, दारिद्र्य आणि अशुभ घटनांना आमंत्रण देतं. यामागे एक प्रतिकात्मक विचार असू शकतो. कापूस कसा हलका असतो, उडून जातो, त्यात स्थैर्य नसतं. कदाचित म्हणूनच ते घरात अस्थिरता आणतं असं मानलं जात असावं. आणि यामुळे घरातील सदस्यांमध्ये आपापसात भांडणं आणि मतभेद वाढतात अशी मान्यता आहे. हा पुढचा भाग खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. कारण तो थेट समृद्धीशी जोडलेला आहे. फळं देणारी झाडं, आंबा, चिकू, डाळिंब. फळांनी लगडलेलं झाड तो कोणालाही आनंदच देईल. मग यांना लावण्याबद्दल वास्तुशास्त्रात वेगळे नियम का आहेत? नक्कीच नियम आहेत. फळं झाडं घरात असणं हे निश्चितच चांगलं आहे, पण त्यांची जागा खूप महत्वाची आहे. या माहितीनुसार कोणतंही फळं देणारं किंवा उंच वाढणारं झाड घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा अगदी समोर लावू नये. तसेच त्याची सावली घराच्या मुख्य भिंतीवर, विशेषतः पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतींवर पडू नये याची काळजी घ्यावी. यामागे काही शास्त्रीय कारण आहे? म्हणजे फक्त सूर्यप्रकाश अडतो म्हणून, की अजून काही आहे? यात दोन्ही कारणं आहेत. व्यावहारिक कारण तर आहेच की सूर्यप्रकाश अडतो, पण वास्तुशास्त्रानुसार याचं कारण अधिक खोल आहे. पूर्व दिशा ही सूर्योदयाची दिशा आहे. या दिशेतून घरात प्राण ऊर्जा म्हणजेच जीवनशक्ती प्रवेश करते. जर या दिशेला उंच झाडं लावली तर हा नैसर्गिक ऊर्जेचा प्रवाह खंडित होतो. याला वास्तुशास्त्रात वेध दोष असंही म्हणतात, ज्यामुळे घरातील सदस्यांच्या प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. खरंय. आणि हे तर अनेक लोकांच्या बाबतीत घडतं. वडिलोपार्जित घरात मोठं आंब्याचं झाड असतं, पण ते मध्ये येतं. अशा वेळी झाड तोडणं जीवावर येतं. आणि असंही म्हणतात की फळं झाड तोडणं पाप आहे. मग काय करावं? अगदी बरोबर. या माहितीनुसार कोणतंही फळ देणारं झाड तोडणं हे पाप मानलं जातं आणि त्याचा वास्तुदोष लागतो. त्यामुळे जर झाडामुळे अडचण होत असेल तर पहिला पर्याय म्हणजे ते तोडू नये. त्याला मुळासकळ काढून दुसरीकडे, जसं की एखाद्या मंदिरात किंवा मोकळ्या जागेत लावण्याचा प्रयत्न करावा. पण समजा ते शक्यच नसेल आणि झाड तोडणं अपरिहार्य असेल तर? अशा परिस्थितीत त्याचा वास्तुदोष कमी करण्यासाठी एक उपाय सांगितला आहे. ते झाड तोडण्याआधी त्याची क्षमा मागावी आणि ते तोडल्यानंतर त्याच जागी किंवा त्याच्या अगदी बाजूला कमीत कमी एक नवीन रोप लावावं. काही ठिकाणी तर एक झाड तोडल्यास 10 नवीन रोपं लावण्याचा सल्ला दिला जातो. असं केल्याने तो दोष कमी होतो आणि निसर्गाचं संतुलनही राखलं जातं अशी मान्यता आहे. तर मग या सगळ्या काय लावू नये या यादीनंतर आता महत्वाचा प्रश्न येतो. मग सकारात्मक ऊर्जेसाठी झाडं नेमकी कुठे लावावीत? कोणती दिशा योग्य आहे? हो, कारण वास्तुशास्त्र फक्त नियम सांगत नाही तर उपायही सांगतं. या स्रोतानुसार उंच, मोठी आणि घनदाट झाडं लावण्यासाठी दक्षिण दिशा सर्वात उत्तम मानली गेली आहे.
दक्षिण दिशा? पण सहसा दक्षिण दिशेला अशुभ मानलं जातं, मग झाडांसाठी ती उत्तम कशी? हा पुन्हा एक विरोधाभास वाटतोय. हेच तर वास्तुशास्त्राचं सौंदर्य आहे. ते ऊर्जेचं संतुलन साधण्यावर भर देतं. वास्तुशास्त्रानुसार उत्तर आणि पूर्व दिशा हलकी, मोकळी आणि खाली असावी, जेणेकरून तिथून सकारात्मक ऊर्जा आणि प्रकाश घरात येईल. याउलट दक्षिण आणि पश्चिम दिशा जड, उंच आणि बंदिस्त असावी, जेणेकरून त्या दिशांकडून येणाऱ्या नकारात्मक किंवा तीव्र ऊर्जेला अडथळा निर्माण होईल. आणि मोठी झाडं लावून आपण दक्षिण दिशेला नैसर्गिकरित्या जड करतो. अच्छा, म्हणजे हे घरासाठी एका ढालीसारखं काम करतं. अगदी तसंच. दक्षिण दिशेला मोठी झाडं लावल्याने घरात एक प्रकारचं स्थैर्य येतं. आणि या माहितीनुसार याचा आणखी एक फायदा आहे. या दिशेला झाडं लावल्याने शुक्राचार्यांचा शुभ प्रभाव आपल्यावर पडतो असं म्हटलं आहे. आणि शुक्र सुख समृद्धीचे कारक आहेत. त्यामुळे घराच्या दक्षिण भागात बाग किंवा मोठी झाडं असणं आर्थिक आणि भावनिक स्थिरतेसाठी फायदेशीर ठरतं. वा, म्हणजे प्रत्येक दिशेचं स्वतःचं एक महत्त्व आणि कार्य आहे. आजच्या या चर्चेतून वास्तुशास्त्रानुसार झाडांबद्दल खूपच सखोल माहिती मिळाली. काटेरी झाडांमागचा तो शनी-शुक्र संबंध, बेलासारख्या पवित्र झाडामागची वैराग्याची ऊर्जा आणि फळझाडं लावण्याचे नियम, हे सगळं खूपच रंजक होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे चिंच आणि कापूस यांसारखी झाडं नकारात्मक ऊर्जा का आकर्षित करतात यामागील तर्कही आपण पाहिला. त्याचबरोबर झाडं लावण्यासाठी केवळ आवड पुरेशी नाही, तर योग्य दिशेची निवड किती महत्त्वाची आहे हेही स्पष्ट झालं. यातून एकच गोष्ट अधोरेखित होते की आपल्या घराच्या आतल्या सजावटीइतकीच घराबाहेरचं वातावरण आणि वनस्पतींची योग्य निवड करणंही सकारात्मक जीवनासाठी आवश्यक आहे. खरंच, आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट ऊर्जेच्या अदृश्य धाग्यांनी जोडलेली आहे. आणि आजची चर्चा संपवताना श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छितो. नक्कीच. जर एखाद्या साध्या रोपट्याच्या स्थानाचा आपल्या ऊर्जा क्षेत्रावर इतका खोल परिणाम होऊ शकतो असं हे शास्त्र मानतं, तर विचार करा, आपल्या दैनंदिन जीवनातल्या अशा आणखी कितीतरी लहान-सहान गोष्टी, वस्तू, सवयी किंवा अगदी आपले विचार असतील, जे आपल्या नकळत आपल्या जीवनाची दिशा ठरवत असतील. याचा विचार करायला हरकत नाही.